थी शराफत से जीता मगर मुझको शरीफों पे लगता था डर। सबको पता था मैं कमजोर हूँ, मैं इसलिए आज कुछ और हूँ, कुछ और हूँ, कुछ और हूँ। नायक नहीं खलनायक हूँ मैं। चला बघा, एकंदरीत आपल्याला आजच्या या सेशन मध्ये नोबेल प्राइज 2021 आणि जी काल झालेली आयपीएल आहे तर याच्याबद्दल थोडीशी डिटेल इन्फॉर्मेशन आपण बघणार आहे। आयपीएल ला आपण पहिले एक 5 मिनिटांमध्ये आयपीएलचं जे नॉर्मल वरच्यावर ज्या काही गोष्टी त्या बघू आणि नोबेल प्राइज आपण एकदम डिटेल मध्ये बघू, जेणेकरून उद्या होणारे आरआरबी असिस्टंट मेन्स असेल, त्यानंतर अपकमिंग येणारी एसबीआय पीओ असेल, सोबत सोबत विचार केला तर आयबीपीएस क्लिरिकलची एक्झाम आहे, आयबीपीएस पीओ ची एक्झाम आहे, अशा भरपूर एक्झाम साठी असं म्हणण्यापेक्षा वर्षभरात होणाऱ्या सर्वच एक्झाम साठी हा जो नोबेल प्राइज आहे हा जगातील सर्वात मोठा प्राइज, त्याबद्दल आपण डिटेल इन्फॉर्मेशन बघूया। सुरुवातीला एक पहिले 2-3 मिनिटं अराउंड आपण फक्त आयपीएलचं एक नॉर्मल ज्या ज्या काही गोष्टी आयपीएल मध्ये थोड्याशा महत्वाच्या होत्या त्या गोष्टी आपण एक पहिले 2-3 मिनिटं काय करूया, एक 2-3 मिनिटात अभ्यासूया। बघा, मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर, सगळ्यात जास्त व्हॅल्युएबल प्लेअर कोण? तुमचा हर्षल पटेल म्हणून हा आरसीबीचा खेळाडू आहे हर्षल पटेल। त्यानंतर ऑरेंज कॅप म्हणजे जो सगळ्यात जास्त रन करतो, सगळ्यात जास्त धावा काढतो त्याला ऑरेंज कॅप दिली जाते, ही महाराष्ट्राचा खेळाडू आहे आपला ऋतुराज गायकवाड, जो की एकंदरीत चेन्नई सुपर किंग या टीम मधून खेळत होता आणि चेन्नई सुपर किंगच फायनल जिंकली, चौथ्यांदा चेन्नई सुपर किंग आयपीएल मध्ये फायनल जिंकली। त्यानंतर पर्पल कॅप तुमच्या हर्षल पटेललाच भेटली। त्याच्यानंतर जर पुढे गेलं अराउंड तरी 32 विकेट घेतल्या होत्या। त्याच्यानंतर ऋतुराज गायकवाडने 635 रन केले होते। त्यानंतर पॉवर प्लेयर ऑफ द सीझन व्यंकटेश अय्यर म्हणून मॅक्सिमम सिक्सेस, सगळ्यात जास्त 6 केएल राहुलने मारले। गेम चेंजर ऑफ द सीझन हर्षल पटेल। त्यानंतर सुपर स्ट्रायकर ऑफ द सीझन सिमरन हेटमायर। हे काही महत्वाचे नाव आहे, फक्त नाव एकदा लक्षात घ्या, आपला महत्वाचा पॉइंट नोबेल प्राइजचे आणि आपल्याला तोच डिटेल मध्ये अभ्यासायचा आहे। त्यानंतर कॅच ऑफ द सीझन रवी बिश्नोई म्हणून पंजाबचा। त्यानंतर फेअर प्ले अवॉर्ड राजस्थान रॉयल्सला भेटला आणि इमर्जिंग प्लेअर ऑफ द सीझन ऋतुराज गायकवाड यांनाच भेटला। आता त्यानंतर आपण येतो महत्वाच्या मुद्द्यावर जो की तुमचा नोबेल प्राइज। का एकंदरीत हे नोबेल प्राइज काय, हे नोबेल प्राइज कोणाकोणाला दिले जातात? नोबेल अल्फ्रेड नोबेलची बायोग्राफी काय, ऑटोबायोग्राफी त्यांची, जन्मल्यापासून तर त्यांचा इतिहास कसा होता, काय होतं, या सगळ्या गोष्टींबद्दल आपण डिटेल ह्या लेक्चर मध्ये बघणार आहोत। आणि सोबत ज्या काही 12-13 व्यक्तींना नोबेल प्राइज भेटला, मग कोणाला पीस मध्ये असेल, कोणाला इकॉनॉमी मध्ये असेल, कोणाला वेगवेगळ्या केमिस्ट्री फिजिक्स वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नोबेल प्राइज भेटला असेल, तर अशा प्रत्येक व्यक्तीचं नाव पण आपण पाठ करणार आहे शॉर्ट ट्रिकने, म्हणजे सगळे नाव पण पाठ होतील। ते जे लोक आहे किंवा ते जो व्यक्ती आहे ज्यांना पीस प्राइज भेटला, ज्यांना नोबेलचे वेगवेगळे प्रकारचे प्राइज भेटले, त्यांची कंट्री पण आपल्यासाठी महत्वाची आहे। मग त्या कोणत्या कंट्रीचे हे पण आपण डिटेल मध्ये अभ्यासणार आहोत। आता बघा, ह्या लेक्चर मध्ये एकंदरीत थोडस वेगळ्या पद्धतीने एक अनुभव तुमच्यासाठी पण आणि एक अनुभव माझ्यासाठी पण, असं एक वेगळ्या पद्धतीने मी ऑटोबायोग्राफी जी आहे अल्फ्रेड नोबेलची ती सांगण्याचा प्रयत्न करतोय। म्हणजे एकंदरीत इथं स्क्रीनवर त्यांचं पूर्ण चित्रीकरण जे असेल ते पूर्ण स्क्रीनवर चालेल आणि मी बाजूला बसून ते एक्सप्लेन करतो, म्हणजे तुम्हाला स्क्रीनवरच्या सगळ्या गोष्टी एकदम क्लिअर दिसतील आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्ही काय मी त्या तुम्हाला एक्सप्लेन पण करतो। हा माझ्यासाठी पण नवीन अनुभव आहे, स्क्रीनकडे बघून मला एक्सप्लेन करायचं आहे आणि स्क्रीनवर तुम्हाला या सगळ्या गोष्टी इथं दाखवल्या जाणार आहे। तर बघा, आता एकंदरीत अल्फ्रेड नोबेलच्या आपण ऑटोबायोग्राफी काय ते बघूया। आता सुरुवात करतो आपण इथून, बघा इथून एकंदरीत आपण त्यांची सुरुवात करूया। जगातील सर्वात मोठा पुरस्कार आणि हा पुरस्कार वेगवेगळ्या क्षेत्रात जगातील शांती आणि प्रगतीमध्ये सगळ्यात चांगले काम करणाऱ्या व्यक्तीला दिला जातो, ज्याला नोबेल प्राइज असे म्हणतात। नोबेल प्राइज हा जगातील सर्वात मोठा पुरस्कार म्हणून संबोधला जातो। हा पुरस्कार अल्फ्रेड नोबेलच्या आठवणीत दिला जातो। अल्फ्रेड नोबेल यांच्या आठवणीत हा पुरस्कार दिला जातो। अल्फ्रेड नोबेलने डायनॅमाइटचा शोध लावला। डायनॅमाइट
इन्व्हेस्टर ऑफ डायनामाइट. डायनामाइट हे एक विस्फोटक आहे. आता याचा शोध अल्फ्रेड नोबेलने लावला, पण त्यांना या शोधामुळे लोक त्यांच्यावर खूप नाराज होते आणि त्यांना मौतचा सौदागर म्हणून ओळखल्या जात होतं. अशाच हे मौत के सौदागर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अल्फ्रेड नोबेलचा जन्म 21 ऑक्टोबर 1833 रोजी झाला स्वीडनच्या स्टॉकहोम मध्ये. स्वीडन या देशातील स्टॉकहोम मध्ये त्यांचा एकंदरीत जन्म झाला. त्यांचे मदरचे नाव कॅरोलिना आणि फादर इमॅन्युअल. हे दोघं डोंगरामधील जे वेगवेगळे डोंगरातील खडक आहे हे खडक तोडून रोड निर्माण करण्याचे, रस्ता निर्माण करण्याचं काम करत होते. पण काही दिवसांनंतर स्वीडनमध्ये काम कमी असल्या कारणाने इमॅन्युअलला रशियाच्या पीटरबर्ग मध्ये फॅमिली सोबत जावं लागलं. मग इमॅन्युअल असेल, त्यांच्या पत्नी असेल किंवा त्यांचा मुलगा अल्फ्रेड असेल, हे सगळे तुमच्या रशियाच्या पीटरबर्ग मध्ये गेले. रशियामध्ये ते पीटरबर्ग मध्ये जाऊन गन पावडर नावाचा एक विस्फोटक किंवा स्फोटक पदार्थ बनवण्याचं काम करत होते. गन पावडर हा वेगवेगळ्या केमिकल पासून बनवला जाणारा एक विस्फोटक पदार्थ आहे. पण अचानकच तिथं क्रिमियनचा वार चालू झाला, जो की तुम्हाला आता दिसत असेल इकडे आजूबाजूला की क्रिमियनचा वार चालू झाला. आणि जी गन पावडर आहे तिची मागणी खूप जास्त वाढली. त्याची मागणी खूप जास्त वाढल्या कारणाने अचानकच इमॅन्युअल आणि त्यांची फॅमिली खूप जास्त श्रीमंत झाली आणि खूप जास्त पैसा इमॅन्युअलकडे आला. म्हणून त्यांनी आपल्या मुलाला अल्फ्रेडला घरीच कोचिंग क्लासेस म्हणजे घरीच वेगवेगळे टीचर शिकवण्यासाठी बोलवले. मग असं करत असताना वयाच्या 17व्या वर्षीच अल्फ्रेडने वयाच्या 17व्या वर्षीत इंग्लिश, फ्रेंच, जर्मन सारख्या वेगवेगळ्या भाषेमध्ये खूप सारं ज्ञान प्राप्त केलं. सोबत केमिस्ट्रीमध्ये खूप मोठं नाव प्राप्त केलं आणि केमिस्ट्रीमध्ये त्यांची आवड खूप जास्त वाढली. ह्या सगळ्या गोष्टी बघता ते तिथून अमेरिकेसाठी पुढच्या शिक्षणासाठी गेले आणि अमेरिकेचं शिक्षण पूर्ण करून ते तिथून तुमचे पॅरिसला गेले. पॅरिसला त्यांना एस्कॅनिओ भेटला, ज्यांनी की नायट्रोग्लिसरीनचा शोध लावला होता. आता हे जो नायट्रोग्लिसरीन आहे हा पण एक स्फोटक पदार्थ आहे. आता ह्या नायट्रोग्लिसरीनचा शोध लावला, पण एकंदरीत याचा स्फोट कुठेही होत होता, कारण एकंदरीत त्याला सुरक्षित असं संरक्षण नव्हतं, त्याचा स्फोट कुठेही होत होता. आता ह्या सगळ्या गोष्टी होत असतानाच तेव्हाच अचानक या सगळ्या गोष्टींचं जे नायट्रोग्लिसरीन आहे हे सुरक्षित करण्यासाठी अल्फ्रेड असेल किंवा तिथला जो एस्कॅनिओ असेल यांनी खूप प्रयत्न केले. पण अचानक त्याच पिरियड मध्ये क्रिमिनलचा वार जो चालू होता तो वार पण संपला आणि अशा कंडिशन मध्ये अल्फ्रेडचे जे फादर होते त्यांना रशियामधून फॅक्टरी बंद करून पुन्हा स्वीडनला येण्याचे काम पडले. मग अल्फ्रेड असेल, त्यांचे वडील, आई, त्यांचा भाऊ हे सगळे लोक पुन्हा स्वीडन मध्ये आले. आता त्यांचे फादर, त्यांचा भाऊ व ते या तिघांनी मिळून पुन्हा 3 सप्टेंबर 1864 ला लॅब मध्ये नायट्रोग्लिसरीनचं काम चालू केलं. अचानक त्या नायट्रोग्लिसरीनचा ब्लास्ट झाला, त्यामध्ये अल्फ्रेड नोबेलचा भाऊ मारला गेला. आता ही गोष्ट त्यांच्या घराण्यासाठी किंवा अल्फ्रेडसाठी, अल्फ्रेडच्या वडिलांसाठी, आईसाठी खूप जास्त धक्कादायक होती किंवा खूप जास्त भयानक अशी होती. म्हणून अल्फ्रेडच्या वडिलांनी ते नायट्रोग्लिसरीनची लॅब वगैरे बंद करून तो धंदा पूर्ण बंद केला. पण अल्फ्रेड नोबेल जे आहे हे थांबणाऱ्यातले नव्हते किंवा एकंदरीत विचार केला तर हार मानणाऱ्यातले नव्हते. त्यांनी शहराबाहेर, शहरातील सगळ्या फॅक्टरी बंद केल्या, म्हणून शहराबाहेर एक नवीन फॅक्टरी चालू केली ग्लिसरीनचा शोध लावण्यासाठी. आणि पाहता पाहता त्यांच्या अथक प्रयत्नांतून ग्लिसरीन सुरक्षित झालं. म्हणजे त्या ग्लिसरीन मध्ये एकंदरीत जर नायट्रोग्लिसरीन आहे त्याच्यामध्ये जर सिलिका मिळवलं तर ते खूप सुरक्षित होतं असं अल्फ्रेड नोबेलच्या लक्षात आलं आणि त्यांनी यश मिळवलं. हे यश मिळवल्यानंतर जागतिक लेवलला वेगवेगळ्या ठिकाणी जगात वेगवेगळ्या 20 देशांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या कंपनी ओपन केल्या आणि जगामध्ये खूप मोठं असं अल्फ्रेड नोबेलचं एकंदरीत नाव झालं. आता या डायनामाइटचा यूज करून आणि त्यांनी त्याला डायनामाइट असं नाव दिलं, जे त्यांनी ग्लिसरीनचा किंवा तुमचं जे हे होतं एकंदरीत आपण विचार केला नायट्रोग्लिसरीनचा, तर त्याला डायनामाइट असं नाव दिलं आणि 20 वेगवेगळ्या कंट्रीमध्ये त्याच्या फॅक्टरी पण चालू केल्या. या शोधाचं पेटंट म्हणून डायनामाइट असं नाव दिलं. आता याचा उपयोग जगातील मोठमोठे डोंगर वगैरे तोडून रस्ते निर्माण करण्यासाठी होत होता आणि जिकडे तिकडे वेगवेगळ्या देशांमध्ये अल्फ्रेड नोबेलचं नाव खूप चांगल्या प्रकारे घेतलं जात होतं. पण सोबत त्याच विस्फोटक पदार्थाचा उपयोग एकंदरीत पुन्हा
युद्धासाठी व्हायला लागला आणि अचानक खूप लोक त्या ग्लिसरीनमुळे पुन्हा एकदा नायट्रोग्लिसरीनमुळे मारले गेले, म्हणून त्याच्यामध्ये खूप लोकांचा मृत्यू झाला आणि आरोप हा अल्फ्रेड नोबेलवरच आला आणि लोक त्यांना मौतचा सौदागर किंवा मौतचा व्यापारी म्हणून ओळखायला लागले. अल्फ्रेडला ही गोष्ट खूप दुःख देणारी होती, कारण त्यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य, पूर्ण जीवन पणाला लावून एका गोष्टीचा शोध लावला आणि त्या गोष्टीचा दुरुपयोग व्हायला लागला, म्हणून त्यांचं खूप दुःखी ते झाले होते. पण या सगळ्या गोष्टींचा विचार करताना अल्फ्रेडने समाजाला मदत करण्यासाठी आपली पूर्ण ही जी संपत्ती आहे ही समाजाला मदत करण्यासाठी लोकांना मदत चालू केली व मरण्याच्या आधी त्यांनी पूर्ण संपत्ती लोकांना दान देण्याचे ठरवले. या जगासाठी शांती व प्रगतीसाठी काम करते त्यांना 10 डिसेंबर 1896 ला अल्फ्रेड नोबेलचा मृत्यू झाला. पण दरवर्षी त्यांच्या संपत्तीतून जगातील सर्वात मोठा पुरस्कार म्हणून नोबेल पुरस्कार दिला जातो. तर आज त्यांचे नाव मौतचा सौदागर नाही तर महान वैज्ञानिक, समाजसेवक नावाने ओळखले जातात. हे असे एकंदरीत अल्फ्रेड नोबेलची ऑटोबायोग्राफी आपण एका वेगळ्या माध्यमातून पाहिली. त्यांना सामाजिक सेवक किंवा मोठे व्यक्ती म्हणून ओळखलं जातं. तर ही पूर्ण ऑटोबायोग्राफी होती अल्फ्रेड नोबेलची. पूर्ण ऑटोबायोग्राफी म्हणजे एकंदरीत कोणकोणत्या संकटांना सामोरे गेले, त्यामध्ये त्यांचा बंधूंचं मृत्युमुखी पडले, बंधूंचं मरण झालं, या सगळ्या गोष्टींना सामोरे जाऊनही त्यांचं पूर्ण आयुष्य पणाला लावून या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. आता यातनं एकंदरीत ही ऑटोबायोग्राफी की नोबेल प्राइज का बरं दिला जातो, डायनॅमाइट नावाचा विस्फोटक पदार्थ काय होता, त्याच्यानंतर नायट्रोग्लिसरीन नावाचा पदार्थ काय होता, त्याच्यामध्ये कसं सिलिका मिळवल्या गेल्यानंतर त्याची एक पेस्ट तयार झाली आणि आता ती जे वेगवेगळे डोंगर असेल, दऱ्या असतील, जे वेगवेगळ्या गोष्टी असतील तिथं विस्फोट करून आपण एकदम कमी वेळामध्ये रस्ते बनवू शकतो. तर हे सगळे मुद्दे अल्फ्रेडच्या नोबेलच्या कष्टातूनच झाले आणि त्यांनी त्यांची पूर्ण संपत्ती सुद्धा समाजाला दिली. मग आता एकंदरीत ऑन द 27th November 1895 अल्फ्रेड नोबेल साइन हिज लास्ट विल अँड टेस्टमेंट गिव्हिंग द लार्जेस्ट शेअर ऑफ हिज फॉर्च्यून टू सिरीज ऑफ द प्राइज इन द फिजिक्स, केमिस्ट्री, फिजिओलॉजी अँड मेडिसिन, लिटरेचर अँड पीस. म्हणजे जेव्हा 1895 ला त्यांनी ही गोष्ट चालू केली होती तेव्हा 5 वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नोबेल प्राइज भेटणार. 5 वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी, म्हणजे जे खरंच लोक आहे जे या जगाच्या शांततेसाठी किंवा सुरक्षिततेसाठी काहीतरी प्रयत्न करतात अशांना प्राइज प्राप्त होणार होते, अशाला प्रत्येक वर्षी प्राइज त्यांच्या संपत्तीतून दिले जाणार होते. मग एकंदरीत त्याच्यासाठी जीवनामध्ये त्यांनी फिजिक्स, केमिस्ट्री, फिजिओलॉजी, मेडिसिन किंवा लिटरेचर आणि पीस याच्यामध्ये या वेगवेगळ्या 5 क्षेत्रांमध्ये सुरुवातीला म्हणतोय मी 5 क्षेत्रांमध्ये नोबेल प्राइज देण्याचे ठरवले. पण अचानक त्याच्यानंतर 1968 ला सिव्हरिजियस रिस्क बँक म्हणून, ज्याला स्वीडनची सेंट्रल बँक असे म्हणतो आपण, सिव्हरिजियस रिस्क बँक म्हणून ज्याला स्वीडनची सेंट्रल बँक म्हणतो, या बँकेने अल्फ्रेड नोबेलची यादगार म्हणून त्याच्यामध्ये एकंदरीत त्यांनी इकॉनॉमिक सायन्सला सुद्धा नोबेल प्राइज द्यायला चालू केले. आणि 1968 पासून अराउंड 1968 पासून 6 वेगवेगळ्या फील्डमध्ये नोबेल प्राइज दिले जातात. मग त्याच्यामध्ये फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, त्याच्यानंतर विचार केला इकॉनॉमिक्स अँड सायन्स असेल, पीस असेल, लिटरेचर असेल, अशा वेगवेगळ्या मेडिसिन असेल, तर अशा वेगवेगळ्या 6 सेक्टरमध्ये किंवा 6 वेगवेगळ्या गोष्टींमध्ये काय दिला जातो, नोबेल प्राइज दिला जातो. मग आता त्याच्याबद्दल डिटेल माहिती पाहिजे असेल तर त्यातले जे महत्वाचे 5 प्राइज आहे, त्यातले जे महत्वाचे 5 प्राइज आहे ते स्वीडनमध्ये दिल्या जातात. आणि त्याच्यानंतर विचार केला तर त्यातला जो पीस प्राइज आहे हा नॉर्वे दिला जातो, नॉर्वेमध्ये. आणि पहिला नोबेल प्राइज एकंदरीत तुमचा 1901 साली दिला होता, 1901 साली. आता दरवर्षी महत्वाचं काय एक्झामच्या दृष्टीने, दरवर्षी या नोबेल प्राइजची अनाउन्समेंट होत असते ऑक्टोबर मंथ मध्ये. दरवर्षी नोबेल प्राइजची अनाउन्समेंट होत असते ऑक्टोबर मंथ मध्ये आणि प्राइज डिस्ट्रीब्युशन होतं 10 डिसेंबरला. कारण 10 डिसेंबरला त्यांचा मृत्यू झाला होता, त्या दिवसाच्या निमित्ताने प्राइज डिस्ट्रीब्युशन करतात 10 डिसेंबरला. तर प्राइज डिस्ट्रीब्युशन कधी होतं हा पण मुद्दा मला सोबत माहिती पाहिजे की प्राइज डिस्ट्रीब्युशन कधी केलं जातं. त्याच्यानंतरचा महत्वाचा अजून एक मुद्दा,
हु इज द फर्स्ट इंडियन टू रिसीव नोबेल प्राइज? पहिला भारतीय कोण आहे ज्याला नोबेल प्राइज भेटला? तर पहिला भारतीय कोण आहे? रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोर हे पहिले भारतीय ज्यांना नोबेल प्राइज भेटला होता, ज्यांना नोबेल प्राइज भेटला होता. तर हे नोबेल प्राइजच्या काही महत्वाच्या गोष्टी आहे. एकंदरीत अनाउन्समेंट कधीची आहे, प्राइज डिस्ट्रीब्युशन कधी केलं जातं, त्यानंतर फर्स्ट इंडियन टू रिसीव नोबेल प्राइज रवींद्रनाथ टागोर असेल, त्याच्यानंतर नोबेल प्राइज फर्स्ट 1901 ला दिला होता, नॉर्वे मध्ये 1 दिला जातो, बाकीचे 5 स्वीडन मध्ये दिले जातात. तर ह्या काही महत्वाच्या गोष्टी. त्याच्यानंतर पुढे बघा. एकंदरीत द फर्स्ट प्राइज ऑफ इकॉनॉमिक सायन्स वॉज अवॉर्डेड. रँगनर म्हणून एक होते आणि जॉन टिनबर्ग म्हणून एक होते, यांना 1969 साली पहिला इकॉनॉमिक्स मध्ये अवॉर्ड दिला होता. आता त्या गोष्टी तेवढ्या महत्वाच्या नाही, या गोष्टी लक्षात घ्या. कोणतीही एखादी फील्ड असेल, फिजिक्स तर तुम्ही मॅक्सिमम 3 लोकांना प्राइज देऊ शकता, केमिस्ट्री असेल मॅक्सिमम 3 लोकांना प्राइज देऊ शकता. म्हणजे कोणत्याही एका फील्डमध्ये मॅक्सिमम 3 लोकांना प्राइज देऊ शकता. किंवा वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट असेल तर इन्स्टिट्यूट लेवलला प्राइज देऊ शकतात. मग त्या इन्स्टिट्यूट मध्ये अराउंड 500 लोक, 1000 लोक, किती लोक काम करत असेल तर इन्स्टिट्यूटला पण प्राइज देऊ शकतात. आता फील्ड कोणकोणते? केमिस्ट्री आहे, इकॉनॉमिक्स आहे, लिटरेचर आहे, पीस आहे, त्याच्यानंतर फिजिक्स आणि शेवटची फिजिओलॉजी अँड मेडिसिन. या वेगवेगळ्या 6 फील्डमध्ये आपण नोबेल प्राइज दिला जातो. आता येऊ आपण महत्वाच्या मुद्द्यावर. मी सुरुवातीला तुम्हाला फक्त नावं सांगतो की बाबांनो, फिजिक्स मध्ये कोणाला भेटला, केमिस्ट्रीमध्ये कोणाला अवॉर्ड भेटला, त्याच्यानंतर लिटरेचरमध्ये कोणाला भेटला, आणि त्याच्यानंतर एवढे सगळे 6 फील्डचे नावं सांगितल्यानंतर अराउंड 12-13 नावं आहे. ते 12-13 नावं आपण काय करू, लगेच 0 मिनिटात, म्हणजे एखाद्या मिनिटामध्ये फार ते पाठ पण होऊन जाईल. तेवढ्या लय अवघड अशा गोष्टी नाही. बघा, एकदा नावं लक्षात घ्या. फिजिक्सचा जर आपण विचार केला फिजिक्सचा, तर फिजिक्स मध्ये तुमच्या एकंदरीत सुकिरो मनाबे यांना फिजिक्स मध्ये भेटला. क्लास असेलमन यांना तुमच्या फिजिक्स मध्येच भेटला. आणि जॉर्जिओ पॅरिसी अशा 3 व्यक्तींना फिजिक्स मध्ये भेटला. पहिले 2 मिनिटं फक्त ऐकून घ्या. आता इथून पुढचे 2 मिनिटं मी फक्त त्यांचे नावं सांगतो, ऐकून घ्या. पुढे मी एका स्लाइडवर 6चे 6 सेक्टर आणि त्यांच्यात भेटलेले प्राइस सगळ्यांचे नावं घेतलेले. मग सध्याला फक्त या स्लाइड मध्ये एकंदरीत तुम्ही लक्षात घ्या की बाबा यांना भेटले. आपण पुढे गेल्यावर आपण एका स्लाइड मध्ये सगळ्या गोष्टी डिटेल पाठ करणारे शॉर्ट ट्रिकने. त्याच्यानंतर पीस मध्ये कोण भेटला? मारिया रेसा, ज्यांना गुलेर्मो कॅनो वर्ल्ड प्रेस फ्रीडम प्राइज पण भेटला होता रिसेंटली. तर मारिया रेसाला पीस मध्ये एकंदरीत तुमचा काय भेटला? नोबेल प्राइज भेटला. आणि दिमित्री मुराटो ह्या 2 व्यक्तींना पीस मध्ये प्राइज भेटला, पीस सेक्टर मध्ये. त्याच्यानंतर पुढे इकॉनॉमिक सायन्स मध्ये डेव्हिड कार्ड असेल, जोशू डी अँड्रिस्ट असेल, गुडिओ व्ही इम्बेन्स असेल, गायडो इम्बेन्स म्हणून, या तिघांना एकंदरीत इकॉनॉमिक्स मध्ये भेटला. लिटरेचर मध्ये अब्दुल रजाक गुरनाह यांना एकंदरीत तुमच्या लिटरेचर मध्ये प्राइज भेटला. केमिस्ट्रीमध्ये पण 2 जणांना भेटलं. बेंजामिन लिस्ट नावाचा व्यक्ती आहे, डेव्हिड डब्ल्यू सी मॅकमिलन यांना तुमच्या केमिस्ट्रीमध्ये भेटला. फिजिओलॉजी और मेडिसिन मध्ये डेव्हिड जुलियस असेल, आर्डेन्स पेटापोटियन असेल यांना तुमच्या फिजिक्स आणि मेडिसिन मध्ये भेटला, फिजिओलॉजी आणि मेडिसिन मध्ये भेटला. तर सर हे सगळे नावं तर गुगलवर पण अवेलेबल होते किंवा हे सगळे नावं तर आम्ही याच्या आधी पण वाचलेले होते. मग आपण एकंदरीत आता हे लक्षात कसे ठेवायचे किंवा त्यांचे कोणकोणत्या वेगवेगळ्या कंट्री ह्या कशा लक्षात ठेवायच्या, त्याच्यासाठी एकंदरीत ही पूर्ण फिगर बनवलेली आहे की बाबा एका स्लाइडवर इथं फिजिओलॉजी आणि मेडिसिन आहे, लिटरेचर आहे, पीस आहे, इकॉनॉमिक्स आहे, फिजिक्स आहे आणि केमिस्ट्री आहे. तर असं एकाच याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहे, एकाच याच्यामध्ये सगळ्या गोष्टी लक्षात कशा ठेवायच्या. बघा, सगळ्यात पहिला मुद्दा त्याच्यात फिजिओलॉजी आणि मेडिसिन. आता ही गोष्ट लक्षात ठेवत असताना फिजिओलॉजी आणि मेडिसिन मध्ये कोणाला प्राइज भेटला? तर मेडिसिन म्हटलं का आपल्याला एकंदरीत आताच रिसेंटली झालं वॅक्सिन वगैरे गोष्टी आठवतात. तर वॅक्सिन घेत असताना आता मेडिसिन म्हटलं तर वॅक्सिन आठवलं पाहिजे, मेडिसिन म्हटलं तर वॅक्सिन आठवलं पाहिजे. वॅक्सिन घेत असताना आपण काय करतो? आरडतो. कोण आरडतं? जुली. तर असं लक्षात ठेवा, मेडिसिन म्हटलं तर वॅक्सिन घेताना आरडतं कोण? जुली. तर आर्डेन आणि जुली. तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा का आर्डेन आणि
जुली, एकंदरीत ह्या दोन गोष्टी का एकंदरीत पेनड्राईव्ह मी आणलेला नाही आज. तर मेडिसिन. तर त्याच्यानंतर पुढे जात असताना आता मेडिसिनवरून या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील. मेडिसिनवरून या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील की गुरुजी मेडिसिन म्हणलं मला ते वॅक्सिनेशन आठवलं आणि वॅक्सिनेशन करताना आरडतं कोण तर जुली. त्याच्यानंतरची पुढची गोष्ट सगळ्या गोष्टी लक्षात राहतील. त्याच्यानंतर पुढे आता फिजिक्स. आता फिजिक्सचा जो क्लास असतो बघा, इथं क्लास शब्द आहे. फिजिक्सचा जो क्लास असतो त्या क्लासमध्ये एकतर माणसं असतात किंवा पोरी असतात, माणसं असतात किंवा पोरी असतात. मग फिजिक्सचा क्लास होता सर, त्या क्लासमध्ये माणसं किंवा पोरी होते. मग क्लास हेसलमेन म्हणून आहे किंवा तुमचं मनाबे पॅरिसी आहे. तर मॅन वरून मला मनामे, माणसांवरून मनाबे आठवल, पोरीवरून पॅरिसी आठवल, पॅरिसी आठवल. तर ह्या 3 मुद्दे मला फिजिक्स वरून आठवतील. हे 3 मुद्दे मला फिजिक्स वरून आठवतील. पहिलं होतं मेडिसिन. मेडिसिन म्हणलं एकंदरीत वॅक्सिनेशन आठवलं. मग आरडतं कोण जुली, आर्डन्स आणि जुली ह्या दोघांना भेटला होता तुमचा एकंदरीत मेडिसिन मध्ये. त्याच्यानंतर फिजिक्स मध्ये जर आपण विचार केला तर फिजिक्सचा क्लास होता सर, क्लास एक व्यक्ती आहे. त्या क्लासमध्ये माणसं किंवा पोरी असतात. माणसं म्हणजे मनाबे आणि पोरी म्हणजे पॅरिसी. सर हा पण मुद्दा आठवला. पुढे चला. पुढे येतं एकंदरीत केमिस्ट्रीच्या फील्डमध्ये. आता केमिस्ट्रीमध्ये वेगवेगळे केमिकलची काय असते रे, लिस्ट असते. वेगवेगळ्या केमिकलची काय असते, एक लिस्ट असते. आणि ते केमिकल आपण काय करतो, सगळे एकमेकांमध्ये मिळवतो. ते केमिकल काय करतो आपण एकमेकांमध्ये मिळवतो. हे बघा मॅकमिलन ते सगळे केमिकल आपल्याला काय करावं लागतात, एकमेकांमध्ये मिळवावे लागतात. मग केमिस्ट्रीची सर त्या केमिकलची लिस्ट होती. त्या केमिकलची लिस्ट होती आणि ते सगळे केमिकल आम्ही एकमेकांमध्ये मिळवत होतो. मग लिस्ट एक शब्द द्यायला राहिला, मिलन एक शब्द द्यायला राहिला. मग लिस्ट वरून तुमचं लिस्टला क्लिक करा, मिलन वरून मॅकमिलनला क्लिक करा. फिजिक्स म्हणलं तर क्लास लक्षात येईल, माणसं लक्षात येतील, पोरी लक्षात येईल. मनाबेला क्लिक करा, पॅरिसीला क्लिक करा, क्लासला क्लिक करा. त्याच्यानंतर मेडिसिन म्हणलं का मेडिसिन घेताना किंवा ते वॅक्सिन वगैरे आर्डर्सला क्लिक करा. कोण आरडतं, जुली आरडते, जुलीला क्लिक करा. पुढे आता झालं इथपर्यंत लिटरेचर. आता लिटरेचर म्हणजे साहित्य म्हणजे लेखक. आणि लेखक सगळे आपले गुरु असतात. जे लेखक वगैरे असतात ते सगळे काय असतात, गुरु असतात. गुरुनाह ते कोण असतात, गुरु असतात. गुरुनाह. लिटरेचर म्हणल्यावर साहित्य, लिटरेचर म्हणल्यावर काय आठवतं, साहित्य. मग हे साहित्य म्हणजे सगळे लेखक आपले सगळे काय गुरु आहे, गुरु. त्याच्यानंतर पुढे पीस. आता बघा पीस बद्दलचा मुद्दा लक्षात घेत असताना एक दिमित्री आहे आणि एक मारिया रेस्सा आहे. दिमित्री मॅरटो म्हणून आहे आणि एक मारिया रेस्सा आहे. शांतता कधी होती, शांतता जेव्हा तुमच्या मैत्रीमध्ये माऱ्या होत्या. मैत्रीमध्ये जर मारामाऱ्या, मी मुद्दाहून इथं पोरींचा फोटो दिलेला आहे कारण पोरांच्या मैत्रीमध्ये मारामाऱ्या होणे काही संध्याकाळी सोबतच बसत्या 7-7:30 नंतर. तर बसणं तर आपल्यासाठी गरजेचं आहे. मग मारामाऱ्या होऊ नये त्या काही होऊ. पण आता ह्या जर मुलींमध्ये मारामार झाल्या, मुलींच्या मैत्रीमध्ये मारामार झाल्या, तर मग रूम मध्ये पूर्ण शांतता असते. रूम मध्ये पूर्ण काय असते, पीस असतं. पीस, शांतता. मग पीस जर लक्षात घेतलं तर लगेच आपल्या लक्षात पीस सरळ सांगितलं मैत्रीमध्ये मारामार झाल्या. मग दी मैत्री असेल, मारिया असेल, दी मैत्री असेल, मारिया असेल. तर या सगळ्या गोष्टी तुमच्या पुढे येतात, पीस मध्ये. आणि शेवट राहिलं इकॉनॉमिक्स. आता इकॉनॉमिक्स मध्ये बघा कोणाकोण भेटला, डेव्हिड कार्ड म्हणून आहे, अँग्रिएस्ट म्हणून आहे, जोशुआ अँग्रिएस्ट आणि गुइडो इम्बेस म्हणून आहे. तर इकॉनॉमिक्स म्हणल्यावर तुम्हाला इकॉनॉमी आठवती, इकॉनॉमी पैसा. आता ही इकॉनॉमी पैसा कशातून निघतो, कार्ड पाहिजे आपल्याकडे. कार्ड असेल, मग एटीएम कार्ड, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, कोणत्याही प्रकारचं कार्ड असेल तर आपण कार्ड मधून काय करतो, पैसा काढतो. कार्ड मधून काय करतो आपण, पैसा काढतो. मग आता कार्ड मधून पैसा काढल्यावर त्याच्या 2 गोष्टी घेतल्या. आता लक्षात ठेवा, एक घेतले शूज, इथं जोशुआ म्हणून एक घेतले शूज आणि इथं गाईडो म्हणून एक घेतलं गाईड. तर कार्ड मधून पैसा काढल्यावर शूज आणि गाईड अशा 2 गोष्टी घेतल्या सर मी. शूज आणि गाईड अशा 2 गोष्टी घेतल्या. मला कार्ड लक्षात राहील, मला शूज लक्षात राहील, मला गाईडो लक्षात राहील. मला हे तिन्ही नावं काय राहतील, लक्षात राहतील. बघा आता अराउंड सर 2 आणि 3 5 आणि 2 7 आणि 1 8 आणि 2 10 आणि 3 13 नाव आहे. खरंच लक्षात राहतील का, तर माझ्या तर राहतील, तुमच्या पण राहतील. बघा कसं, या हिशोबाने. आता इथं काहीच नाही त्या स्लाइडवरचं. आता बघा आपण एकंदरीत फिजिक्स पाहिलं.
फिजिक्सचा एक क्लास होता, फिजिक्सचा एक काय होता, क्लास होता. त्याच्यामध्ये काय होतं, फिजिक्सच्या क्लासमध्ये माणसं किंवा पुरी, मनाबे किंवा पॅरिसी, मनाबे पॅरिसी आणि क्लास, मग क्लास मनाबे पॅरिसी, फिजिक्स बाजूला झालं सर. केमिस्ट्रीची एक लिस्ट होती केमिकलची, ती आम्ही मिळवत होतो. लिस्ट नावाचा एक व्यक्ती होता, मॅकमिलन नावाचा एक व्यक्ती होता. हे दोघं व्यक्ती बाजूला झाले सर. त्याच्यानंतर फिजिक्स झालं, केमिस्ट्री झालं. त्याच्यानंतर इकॉनॉमिक्सचा जर मी विचार केला तर इकॉनॉमिक्स मध्ये सर पैसा, कार्ड, मी कार्डला एक व्यक्ती बाजूला केला. मी कार्ड मधून पैसे काढून शूज घेतले किंवा गाईड घेतले, मग गाईड एक होता आणि शूज वरून एक होता, शू म्हणून, तर शूज वरून एक होता. हे 3 माणसं माझे बाजू झाले इकॉनॉमिक्स वरून. सर पीस म्हणजे शांतता, पीस म्हणजे शांतता. मैत्रीमध्ये मारामारी झाल्या तर पीस होतं, शांतता होतं. डिमित्री होतं, मारिया रेस्सा होतं. हे पण 2 व्यक्ती गुरुजी बाजूला गेले. त्यानंतर मी लिटरेचर एक पाहिलं होतं, साहित्य, लेखक, गुरु, गुरुनाह, गुरु, गुरुनाह. आणि पहिलं राहिलं सगळ्यात पहिलं फिजिओलॉजी आणि मेडिसिन. आता फिजिओलॉजी असेल किंवा मेडिसिन असेल, ह्या दोन्ही सेक्टरमध्ये सर आम्ही मेडिसिन घेताना किंवा आम्ही एखादं बाकीचं वॅक्सिन वगैरे घेताना आरडतो, आर्डन्स. आणि कोण आरडतं, जुली आरडते, जुली, जुली आरडते तर जुली. तर हे सगळे नावं ह्या हिशोबाने 13 नावं कोणकोणत्या फील्डमध्ये कोणाकोणाला नोबेल प्राइज भेटले लक्षात राहतील. पण सर सोबत सोबत त्यांच्या कंट्री पण महत्वाच्या आहे, सोबत त्यांच्या कंट्री पण महत्वाच्या आहे. मग आता कंट्री काय पाठ करत बसायच्या का, प्रत्येक व्यक्तीची कोणती कंट्री आहे, प्रत्येक व्यक्तीची कोणती कंट्री आहे, अजिबात नाही, अजिबात नाही. लक्षात घ्या, मेडिसिन म्हटलं, फिजिओलॉजी किंवा मेडिसिन किंवा इकॉनॉमिक्स म्हटलं, सगळ्यात जास्त पैसा आणि सगळ्यात चांगली हॉस्पिटलची फॅसिलिटी, सगळ्यात जास्त पैसा आणि सगळ्यात जास्त हॉस्पिटलची फॅसिलिटी ही अमेरिकेमध्ये. ही कुठे आहे, अमेरिकेमध्ये. सगळ्यात श्रीमंत देश अमेरिका आहे, इकॉनॉमी. सगळ्यात श्रीमंत देश कोण आहे, अमेरिका आहे. आपण ट्रिक लक्षात घेतोय बरं का, तुम्ही ते नावावरून नका जाऊ, मी तुम्हाला अजून सांगतो ट्रिक आहे की बाबा सगळ्यात जास्त इकॉनॉमी, सगळ्यात चांगला पैसा अमेरिकेत आहे, सगळ्यात चांगल्या सुख सुविधा हॉस्पिटलच्या पण तिथे आहे. म्हणून हे दोघं आणि हे तिघं, हे 5 लोक अमेरिकेचे, हे 5 लोक युएसएचे. गुरुजी हे लक्षात राहून जाईल, हे लक्षात राहून जाईल, अमेरिकेचे. त्याच्यानंतर हा जो अब्दुल रजाक गुरनाह आहे, हा तांझानियाचा आहे, तांझानिया. आता आपण हे लक्षात ठेवलं होतं बाबा, लिटरेचर मध्ये साहित्य, लेखक आपले गुरु आहे, लेखक आपले काय गुरु आहे. पण ते साहित्य जर मी तुम्हाला वाचायला लावलं, एवढं मोठं साहित्य जर तुम्हाला वाचायला, तुमच्या डोक्याला ताण येणार आहे, तुमच्या डोक्याला काय येईल, ताण येईल. मग तांझानिया लक्षात ठेवा. म्हणजे मी तर आता बनवलं, हे मी ऑलरेडी घरून बनवून नव्हतं आलेलं, पण मला आता जाणवलं, म्हणून हे तांझानिया लक्षात ठेवा की बाबा ते लिटरेचर, साहित्य. अरे ते गुरु लोक आहे आपले, गुरुनाहला क्लिक करा. पण त्याचा देश कोणता होता, अरे ते साहित्य वाचताना किती ताण येतो, तर तांझानिया लक्षात ठेवा, तांझानिया. त्यानंतर दिमित्री असेल किंवा मारिया रेस्सा असेल. त्याच्यानंतर तुमची दिमित्री आहे रशियाची, मारिया रेस्सा आहे फिलिपिन्सची. दिमित्री आहे रशियाची आणि मारिया रेस्सा आहे तुमची एकंदरीत रशियाची. तर ह्या 2 गोष्टी पण सोबत काय करा, ह्या 2 गोष्टी पण सोबत लक्षात ठेवा, सोबत लक्षात ठेवा. बरोबर आहे, दिमित्री आहे तुमची रशियाची, मारिया रेस्सा आहे तुमची एकंदरीत फिलिपिन्सची. त्यानंतर क्लास एसलबर्ग आहे तुमचा जर्मनीचा, हा पण जर्मनीचा आहे, हे पण जर्मनीचं आहे. फिजिक्स मधला पहिला, केमिस्ट्री मधला पहिला, दोन्ही पण जर्मनीचे. त्याच्यानंतर हा जो आहे डेव्हिड, हा स्कॉटलँडचा आहे, स्कॉटलँड. त्याच्यानंतर मनाबे आहे तुमचा जपानचा आणि पॅरिसी आहे तुमची इटलीची. तर हे नाव लक्षात ठेवा. आता बघा, हे 5 तुमच्या 100% लक्षात येतील, हे 3 आणि हे 2, हे 5 तर लक्षात आले. सर अब्दुल रजाक गुरनाह तांझानियाचा, हे 6वं नाव पण लक्षात आलं. मारिया रेस्सा फिलिपिन्सची आहे, दिमित्री तुमची रशियाची. हे 2 पाठ करा. त्यानंतर फिजिक्स मधला क्लास आलं का जर्मनी, केमिस्ट्रीचं तुमचं लिस्ट आलं का जर्मनी, तर हे दोन्ही जर्मनी. बाकी हे जपान, इटली आणि स्कॉटलँड. तर इथले त्यांच्या वेगवेगळ्यांच्या काय, त्यांच्या कंट्री आहे, कंट्री. तर एवढ्या 13 लोकांना नोबेल प्राइज भेटले, एवढ्या एकंदरीत 13 लोकांना काय भेटले,
नोबेल प्राइज भेटले. नोबेल प्राइज, मग नोबेलची पूर्ण अल्फ्रेड नोबेलची पूर्ण आपण ऑटोबायोग्राफी पाहिली. त्याच्यानंतर मग त्याचं एकदम डिटेलमध्ये कोणाकोणाला कोणकोणते प्राइज भेटले, ते कसे लक्षात ठेवायचे, ज्या ज्या व्यक्तीला प्राइज भेटले त्या व्यक्तीची कंट्री कोणती होती, त्या सगळ्याच गोष्टी आपण काय केल्या सोबत सोबत लक्षात ठेवल्या, सोबत सोबत. त्याच्यानंतर सर थोडस महत्वाचं आहे का अजून काही? हा, थोड्याशा बाकीच्या गोष्टी महत्वाच्या, एकच स्लाइड आहे शेवटची आणि थोडीशी ही पण महत्वाची आहे. सर इंडियामधील कोणत्या व्यक्तीला एकंदरीत नोबेल प्राइज भेटले का? इंडियामधील एखाद्या व्यक्तीला नोबेल प्राइज भेटले का? तर हो, इंडियामधील 5 व्यक्तींना आतापर्यंत नोबेल प्राइज भेटले. इंडियामधील 5 व्यक्तींना आतापर्यंत काय भेटले? नोबेल प्राइज भेटले. ह्या 5 व्यक्तींना 1 2 3 4 5. जेव्हा ब्रिटिशांचं आपल्यावर राज्य होतं तेव्हा 2 लोकांना भेटले. जेव्हा 1947 नंतर भारत स्वतंत्र झाला त्याच्यानंतर पण 3 लोकांना भेटले. मग हे पण 5 व्यक्ती मला काय पाहिजे? सोबत सोबत माहित पाहिजे. मग भारतातील पहिला व्यक्ती कोण आहे ज्याला नोबेल प्राइज भेटलं? रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोर यांना 1913 मध्ये साहित्यामध्ये लिटरेचर मध्येच नोबेल प्राइज भेटलं. त्याच्यानंतर सीव्ही रमन म्हणून, सीव्ही रमन म्हणून, तर सीव्ही रमनला 1930 मध्ये फिजिक्स मध्ये नोबेल प्राइज भेटलं. एकंदरीत फिजिक्स मध्ये नोबेल प्राइज भेटलं. त्यानंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर मदर तेरेसा असेल, अमर्त्य सेन असेल किंवा कैलास सत्यार्थी असेल यांना भारत स्वतंत्र झाल्यानंतर नोबेल प्राइज भेटले. मदर तेरेसाला 1979 ला, त्यानंतर अमर्त्य सेनला 1998 ला आणि कैलास सत्यार्थीला 2014 ला नोबेल प्राइज भेटले. मदर तेरेसाला शांततेसाठी, त्यानंतर अमर्त्य सेनला इकॉनॉमिक्स साठी आणि कैलास सत्यार्थीला पीस साठी. तर एवढ्या लोकांना काय भेटले? एकंदरीत नोबेल प्राइज भेटलेले आहे इंडियामधील. आपण बाकीचे पण सगळे नोबेल प्राइज पाहिले. तर आता ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण एकंदरीत ऑडिओ आपल्या रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये व्हिडिओ बनवली, कारण थोडासा नेटवर्कचा इश्यू झाला होता आणि उद्या मुलांची काही लोकांची RRB असिस्टंटची पण मेन्स होती. तर ठीक आहे, आजच्या दिवस आपण ही व्हिडिओ रेकॉर्डेड फॉर्म मध्ये बनवली. सोबत ज्या मुलांची IBPS क्लर्कची मेन्स आहे, ज्या मुलांची IBPS क्लेरिकलची मेन्स आहे किंवा भविष्यातल्या मेन्स साठी तयारी करतात अशा सगळ्याच विद्यार्थ्यांनी जवळपास आपले 90 लेक्चर झालेले सप्टेंबर महिन्यापर्यंत 90 लेक्चर झालेले. तर ते लेक्चर कसे पाहिजे, काय पाहिजे, त्यासाठी काय आहे, तर त्यासाठी मला तुम्ही याच्यावर व्हॉट्सअप करू शकता 7770071671 किंवा मला याच्यावर कॉल करू शकतात. का जे इथून माग एप्रिलचे 5-6 पार्ट, एप्रिल मे चे 6 करंट अफेअरचे पार्ट, जूनचे 6 करंट अफेअरचे पार्ट, जुलै असेल, ऑगस्ट असेल, सप्टेंबर असेल, लवकरच ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. तर या सगळ्यांचं करंट अफेअर कसं करायचं, काय करायचं, या सगळ्या हिशोबाने तुम्ही याच्यावर कॉल किंवा मेसेज करू शकतात. आणि निश्चित सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. अशा पद्धतीने आपलं आजचं जे नोबेलचं लेक्चर होतं ते आपण इथे संपूया. चलो बाय बाय, धन्यवाद. स्टॉप.